आजकाल सगळ्यांना एकच वाटतं, अंग दुखायला लागलं म्हणजे माझं कॅल्शियम कमी आहे. सांधे दुखतायत म्हणजे कॅल्शियम कमी, कंबर दुखतीये म्हणजे कॅल्शियम कमी, थकवा जाणवतोय म्हणजे कॅल्शियम कमी. खरं सांगू तर फक्त कॅल्शियम प्रॉब्लेम असतं तर तुम्ही असे दिसला असता, फक्त हाडं. तर तुम्ही असे दिसता का? दिसत नसाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ. कारण तुम्ही फक्त हाडं नाही आहात, तुमच्यात मसल्स म्हणजे स्नायू, लिगामेंट्स, टेंडन्स, नर्व्स म्हणजे तुमचे नसा, फॅट्स, धमन्या, रक्तवाहिन्या सगळं मिळून तुम्ही बनलेले आहात. आणि शरीराचं दुखणं ते नेहमी फक्त कॅल्शियममुळे किंवा व्हिटॅमिनमुळे नसतं. ते कोणत्याही कारणामुळे असू शकतं. जसं की हिमोग्लोबिन कमी असणं, तुम्ही दिवसभर बसून राहणं, स्ट्रेस घेणं, थायरॉइड असणं, झोपेची कमतरता किंवा स्नायूमध्ये दुखणं किंवा नस दबली जाणं किंवा बॉडीमधलं इन्फ्लमेशन किंवा आर्थरायटिस म्हणजे संधिवात किंवा शरीरातील अवयवांमधलं दुखणं. म्हणजेच तुमच्या शरीरातलं दुखणं हे शरीराच्या कुठल्याही भागापासून येऊ शकतं. कधी सांध्यांमधून, कधी मसल्समधून, कधी नर्व्समधून किंवा कधी अंतर्गत अवयवांमधून. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येक वेदना म्हणजे कॅल्शियम नाही, प्रत्येक दुखणं म्हणजे गोळी नाही, प्रत्येक टेस्टमध्ये व्हिटॅमिन D3 किंवा कॅल्शियम गरजेचं नाही. त्यामुळे डॉक्टरांकडे जा, तपासून घ्या आणि गरज असेल तेव्हाच औषधं घ्या किंवा टेस्ट करा. कारण अंदाजाने औषधं घेणं म्हणजे शरीरावर प्रयोग करणं, उपचार नाही.